नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक हत्या अहिल्यानगरमध्ये घडली आहे, ज्यामध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीचा शिर धडावेगळं करून स्वतःच प्रेयसीचा अमानुष खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. प्रेमावरचा विश्वास उडवणारी ही घटना नेमकी काय आहे पाहूयात. सोनाली राजू जाधव असं या 28 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. ती मूळची पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या पोखरे येथे राहणारी आहे. तिचे तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या असणाऱ्या सखाराम धोंडीबा वाळकोळी या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. सखारामचं वय 53 वर्ष असून तो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या निगुडघर इथला रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार मयत सोनाली हिचा पती 7 वर्षांपासून तुरुंगात होता. दरम्यानच्या काळात तिचे सखाराम सोबत प्रेमसंबंध जुळले. ती काही काळ सखाराम बरोबर एकत्र राहत देखील होती. मात्र तिचा नवरा तुरुंगातून सुटल्यानंतर ती पुन्हा तिच्या नवऱ्याकडे राहायला गेली. काही दिवसांनी पुन्हा तिने सखारामकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. मी पतीला सोडून पुन्हा तुझ्याकडे राहायला येते, माझ्या पतीवर गुन्हा देखील दाखल करते, मात्र तू मला पैसे दे असा तगादा लावला होता. त्याचबरोबर जर पैसे दिले नाहीत तर सखारामवरच गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील ती त्याला देत असल्याचं सखारामने सांगितलं होतं. सोनालीच्या याच धमक्यांना सखाराम कंटाळला होता. बुधवारी या दोघांनी अहिल्यानगरच्या वांबोरी परिसरात असलेल्या पिल्लेश्वर देवस्थान मंदिरात फिरायला जायचं ठरवलं. त्यानुसार सोनाली पुण्याहून अहिल्यानगरला पोहोचली. बस स्थानकावर सखाराम तिला भेटला. त्यानंतर तो सोनालीला घेऊन वांबोरी परिसरात असणाऱ्या पंचमुखी महादेव मंदिरा शेजारच्या डोंगराजवळ आला. त्या ठिकाणी पुन्हा सोनालीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले आणि या वादातच सोनालीला आपला जीव गमवावा लागला. सोनाली आणि सखाराम यांच्यात वाद सुरू झाले. हे वाद विकोपाला गेल्यानंतर सखारामने सोनालीवर हल्ला केला. दगड आणि लाकडी दांडक्याने तिला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याने धारदार कोयत्यानं तिच्या मानेवर वार केला. हा वार इतका जबर होता की त्यात सोनालीचं शीर धडावेगळं झालं. समोर सोनालीचं शीर आणि धड वेगळा झालेला मृतदेह पडलेला असतानाही निर्धास्तपणे सखाराम डोंगराळ भागातून तब्बल 4 किलोमीटर चालत गेला. जवळ असलेल्या राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोहोचल्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांना फोन करून मी माझी प्रियसी सोनालीला ठार मारला आहे असं म्हणून पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सोनालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणात आता आरोपी सखारामला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मात्र त्याने सोनालीचा खून नेमका का केला याबाबतचं कारण अद्यापही संशयाच्या भोवऱ्यात असलेलं पाहायला मिळतंय. केवळ सोनालीने त्याच्या मागे पैशांसाठी तगादा लावला होता म्हणून त्याने खून केला, की मग या सगळ्यामध्ये ती जो काही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देत होती त्यामुळे त्याने खून केला, की या सगळ्यात आणखी काही वेगळं कारण आहे? या सगळ्याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. त्याचबरोबर या सगळ्याच प्रकरणात जर आपण पाहिलं तर हे दोघे केवळ फिरण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि या वादातून खून करण्यात आल्याचं स्वतः आरोपींनी कबुली जबाब दिलेला आहे. मात्र जर केवळ फिरण्यासाठी गेले होते तर या आरोपीकडे हत्यारं कुठून आली, त्याच्याकडे कोयता कुठून आला, हा सगळा प्लॅन त्याने या आधीच केला होता का आणि खून करण्याच्या बहाण्यानेच खरं तर त्याने तिला त्या ठिकाणी नेलं होतं का? हा सगळाच तपास सध्या पोलिसांकडून केला जातो. या तपासाच्या अंती नेमकं काय समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अनैतिक संबंधातून घडणाऱ्या हत्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना, या हत्या थांबवण्यासाठी समाज म्हणून सगळ्यांनीच काम करणं आणि समुपदेशन होणं अत्यंत गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.